आता बातमी पुण्यात नाही, पुण्यामध्ये पीडित महिलेला मदत केलेल्या महिलांना पोलिसांकडूनच मारहाण झाल्याचा आरोप होतोय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं पदाचा गैरवापर केल्याचा महिलांचा आरोप आहे। सुप्रिया सुळेंनी सुद्धा एक्सवर ही पोस्ट करत संताप व्यक्त केला। तर आरोप तथ्यहीन असल्याचं म्हणत कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण यावर पोलिसांनी दिलंय। जीविताची धमकी, करिअर बर्बाद करायची धमकी, जातीवाचक बोलणं, जातीवाचक शिवीगाळ आणि कॅरेक्टरवरून बोलणं, मुली एकट्या राहतात म्हणजे तुम्ही वायाच गेलं असं बोलणं, हे सगळं घडलंय कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूममध्ये। कामटे पोलीस जे ऑफिसर होते PSI ते तिच्या अंगावर धावून गेले। लाथाबुक्क्यांनी मारलंच आहे, लेडीज पोलिसांनी खूप मारलंय, पण तिच्या अंगावर धावून गेले। तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श म्हणजे तिच्या शरीराला घाण स्पर्श झालाय, तिला असुरक्षित वाटलंय त्या जागेमध्ये 5 तास। तर या सगळ्याचं करायचं काय? आमची मागणी आहे की याचं त्यांनी ऑन कॅमेरा माफी मागितली पाहिजे त्या मुलीची, आणि ती माफी मागितल्याशिवाय मागे हटणार नाही। नेमकं काय ट्विट या संदर्भात सुप्रिया सुळेंनी केलंय पाहूयात। पुण्यातील कोथरूडमध्ये पोलिसांनी 3 मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांचा छळ केल्याचा प्रकार समोर आला। याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला व्हॉट्सअॅपवर प्राप्त झाला। हे जर खरं असेल तर ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय। पीडितेला मदत केलेल्या महिलांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा हा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात जर हे खरं असेल तर हे अतिशय गंभीर असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं पदाचा गैरवापर केल्याचा आरोप या महिलेनं केलाय। या संदर्भात एक्सवर सुप्रिया सुळेंनी पोस्ट करत या संदर्भात कारवाई करण्याचं म्हटलंय।